अयोध्येतील श्री रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त सोलापुरातील भांडेगल्ली व्यापारी असोसिएशनच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला। अयोध्येतील प्रभू श्रीरामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेचं औचित्य साधून सोलापुरातील भांडेगल्ली व्यापारी असोसिएशनच्या वतीनं आनंदोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। त्यानंतर प्रसादाचं वाटप करण्यात आलं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे नेते तथा आई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मोहन डांगरे हे होते। या कार्यक्रमाला प्रतिष्ठित व्यापारी सूर्यकांत माशाळ, संजय कंदले, काशीनाथ बाळी, चित्तरंजन शहा, राजन कंदले, जितू शहा, वैभव पाटील यांच्यासह सर्व व्यापारी आणि या भागातील रहिवासी मित्रमंडळी उपस्थित होती। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाश्वत मोहिरे, प्रसाद डांगरे, राज इंडे, मोहन रायचुरकर, प्रतीक विभूते, देवीदास कनगिरी, विकी होनकळस, सुहास कांबळे, उमेश देवदास, बाळू कांबळे आदींनी परिश्रम घेतले। दरम्यान चेंबर ऑफ कॉमर्सचे संचालक, भांडेगल्ली व्यापारी असोसिएशनचे खजिनदार, रेल्वे समितीचे सल्लागार संजय कंदले यांनी टिळक चौकातील छावा ग्रुप आणि केसरी प्रतिष्ठानला भेट दिली। आपण बघतो समाजामध्ये सगळे संघटित होतात। आपण फार उशिरा संघटित होतो। या निमित्त आपण सगळे संघटित झालो, ही फार आनंदाची गोष्ट आहे। प्रभू रामचंद्राला हीच प्रार्थना आहे की आमच्या भांडेगल्लीतले सगळे बांधव असेच कायम एकत्र राहावेत, संघटित राहावेत। आपण जर संघटित राहिलो, एकत्र राहिलो ते चांगलं एकीचं बळ मिळतं आणि एकीचं बळ असेल तर काय होतं तर हा चांगला उत्सव आपण साजरा करू शकतो। त्यामुळे असंच एकीचं बळ आपण एकत्र ठेवूयात, सगळेजण आपण संघटित होऊयात। आपल्याला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो।